आई राजा उदे उदे. सळसळत्या रक्ताची आणि अदम्य शक्तीची देवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. भक्त संकटात सापडले की आई धावून येतेच, याचा प्रत्यय देणारी एक प्राचीन कथा म्हणजे कुकुरासुर वध. महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर क्षेत्राचा हा गौरवशाली इतिहास आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लिटिल वंडर्स या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग पाहूया पूर्ण गोष्ट, जिचं नाव आहे आई तुळजाभवानी आणि कुकुरसूर वध. फार प्राचीन काळी तुळजापूरच्या परिसरात कुकुर नावाचा एक अतिशय शक्तिशाली पण तितकाच दुष्ट राक्षस राहत होता. त्याला कुकुरासुर असेही म्हटले जाई. त्याने कठोर तप करून काही विशेष शक्ती मिळवल्या होत्या, ज्याचा वापर तो लोकांना मदत करण्याऐवजी त्यांना छळण्यासाठी करू लागला. कुकुरासुरने ऋषीमुनींच्या यज्ञात विघ्न आणण्यास सुरुवात केली. तो निष्पाप प्राण्यांना त्रास द्यायचा आणि गावातील लोकांच्या अन्नाचा साठा पळवून न्यायचा. त्याच्या भीतीमुळे तुळजापूरच्या निसर्गरम्य डोंगरांवर शांतता उरली नव्हती. सर्व लोक घाबरून देवाचा धावा करू लागले. शेवटी सर्व ऋषीमुनी आणि पीडित लोक एकत्र आले आणि त्यांनी आदिशक्ती जगन्माता भवानी मातेची आराधना केली. भक्तांची आर्तहाक ऐकून आई तुळजाभवानी प्रकट झाली. तिचे रूप पाहून भक्तांना धीर आला. ती सिंहावर स्वार होती. तिने अंगावर भरजरी वस्त्रे परिधान केली होती आणि तिच्या 8 हातांमध्ये त्रिशूळ, तलवार, चक्र आणि शंख अशी शक्तिशाली शस्त्रे होती. तिचे डोळे करुणा आणि कोप अशा दोन्ही भावनांनी चमकत होते. जेव्हा कुकुरासुराला समजले की त्याला मारण्यासाठी देवी आली आहे, तेव्हा तो गर्वाने हसून युद्धासाठी आला. त्याने आपली मायावी शक्ती वापरून अंधार पसरवला आणि अनेक रूपे घेतली. कधी तो वाघ बनायचा तर कधी मोठा दगड. पण आई भवानीने आपल्या दिव्य दृष्टीने त्याचे खरे रूप ओळखले. दोघांमध्ये अनेक दिवस भीषण युद्ध चालले. कुकुरासुराने आपली सर्व शक्ती लावली, पण देवीच्या तेजापुढे तो हतबल झाला. शेवटी आई तुळजाभवानीने आपला दिव्य त्रिशूळ उगारला आणि एकाच प्रहाराने कुकुरासुराचा वध केला. राक्षसाचा अंत होताच आकाशातून फुलांचा वर्षाव झाला. सर्व भक्तांनी आई राजा उदे उदे अशा घोषणांनी आसमंत भरून टाकला. तुळजापूर पुन्हा एकदा आनंदी आणि सुरक्षित झाले. देवीने आपल्या भक्तांना आशीर्वाद दिला की जेव्हा जेव्हा धर्म धोक्यात येईल, तुम्ही मला हाक द्याल, तेव्हा मी तुमच्या रक्षणासाठी धावून येईन. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी गोष्टी पाहण्यासाठी आपल्या लिटिल वंडर्स या चॅनलला सबस्क्राईब करा.